आपल्या अध्यात्मामध्ये मार्कंडेय पुराण आहे. त्या मार्कंडेय पुराणामध्ये 13 अध्यायांचा एक संग्रह आहे. 13 अध्याय आहेत दुर्गा सप्तशतीला. म्हणजे 1 ते 3 अध्याय वेगळ्या टॉपिकसाठी आहेत, मग 4 ते 10 वेगळे आहेत, 11 ते 13 वेगळे टॉपिक आहेत. त्यामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, ज्या त्रिगुण सगुण स्वरूप, त्रिगुणात्मक स्वरूप ज्यांना म्हटलं गेलं आहे, अशा देवीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा संग्रह. त्याची उत्पत्ती मार्कंडेय पुराणामधून 700 श्लोकांमधून घेतली गेलेली आहे. म्हणजे त्यातून घेतलेले हे 13 अध्याय आहेत, जे 700 श्लोकांमध्ये वर्णन केलेले आहेत. आणि त्यात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शक्तीची उपासना, नारीचं सामर्थ्य, नारीची शक्ती स्वरूपिणी रणरागिणी अशी प्रतिमा कशा पद्धतीने धार्मिकतेला आणि आध्यात्मिकतेला रिप्रेझेंट करते, हे सांगणारं जे 700 श्लोकांचं पुस्तक म्हणजे सप्तशती, दुर्गा सप्तशती.